बारामतीमधील विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन. अजित पवारांसह 4 जणांचाही मृत्यू. अजित पवारांच्या विमान अपघाताचा थरारक सीसीटीव्ही समोर. सकाळी 8:46 कोसळलं विमान. हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही असं सांगताना पवारांना अश्रू अनावर. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार बारामतीमध्ये दाखल. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या अश्रूंचा बांध फुटला. अजितदादांना उद्या अखेरचा निरोप. बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात होणार अंत्यसंस्कार. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार. फडणवीस आणि शिंदेंकडून अजित पवारांना श्रद्धांजली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंचं सांत्वन. अजित पवारांच्या जाण्यानं राज्यभरात हळहळ. नेते, कार्यकर्ते आणि जनतेला अश्रू अनावर. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे बारामतीमध्ये दाखल. दोघांच्याही आजच्या प्रचार सभा रद्द. दादांचे घनिष्ठ असलेले धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर. वडील नसल्याची जाणीव भासू दिली नाही. अजितदादांबद्दलच्या भावना मुंडेंनी केल्या व्यक्त. अजित पवारांच्या अकाली निधनानं बारामतीवर शोककळा पसरली. बारामतीमधले रस्ते झाले निर्मनुष्य. आणि अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारकडून 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर. आज शासकीय आणि निमशासकीय कार्यालय बंद. मोठी बातमी समोर येते. हा निव्वळ अपघात, यात राजकारण आणू नका अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. शरद पवारांची अजित पवारांच्या अपघातावर प्रतिक्रिया समोर येते. खरं तर शरद पवारांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे. हा केवळ अपघात आहे, ह्याच्यात राजकारण आणू नका अशा प्रकारची प्रतिक्रिया आता शरद पवारांनी दिलेली आहे. शरद पवारांनी अजित पवारांच्या अपघातानंतर प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतंय. हा निव्वळ अपघात आहे अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितलेलं आहे. तेव्हा ह्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण आणू नका आणि त्यांच्या मृत्यूचं राजकारण करू नका अशा प्रकारची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे. आपण पाहतोय की सकाळपासूनच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि त्यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया देऊन सगळ्यांची तोंड बंद केली आहेत. शरद पवारांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर, अपघातानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते आहे. हा निव्वळ अपघात आहे, ह्याच्यामध्ये राजकारण आणू नका अशा स्पष्ट शब्दामध्ये शरद पवारांनी आता ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तेव्हा अजितदादांचा अपघात झाला असं हा रस्त्याला एक प्रचंड असा धक्का आहे. एक कर्तृत्वान नेण्याची शक्ती ज्याच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र मोकळा. हे काही नुकसान झालं हे भरून निघणार नाही, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासमोर येणार नसतो, परंतु काही विरोध करतात. हा अपघात याच्यामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका
कलकत्त्यावरून मारली गेली. देशात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना सतत उभा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं. सुरू कर. मृत्यू हा रस्त्याला एक प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्वान नेण्याची शक्ती ज्याच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र मोकळा. हे काही नुकसान झालं हे भरून निघणार नाही, पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात असतात. मी आज मीडियासमोर येणार नसतो, परंतु काही वृत्तपत्र हा अपघात याच्यामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मारली गेली. देशात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना सतत उभा करून इथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं. दरम्यान मंत्री छगन भुजबळ बारामतीमध्ये दाखल झाले. भुजबळांनी ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, आढावा सुद्धा घेतला. फार मोठी हानी झाल्याचं म्हटलंय त्यांनी. भुजबळांनी भावना व्यक्त केल्या. आता आम्हाला अजितदादा भेटणार नाहीत यावर विश्वासच बसत नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. ते विमान जे आहे त्याने ते उतरवलं आणि तिथली जी भिंत जी असते आपल्या सर्वसाधारणपणे विमानतळाची दगडी, त्याला ते धडकलेलं आहे असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे ताबडतोब तिथे ते स्फोट झालेले आहे. आणि ते सगळं बघितल्यानंतर त्या विमानाचे जेवढे तुकडे झालेले आहेत, तर माणसांचे काय झालं असेल कल्पनासुद्धा करता येत नाही. दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाला संबोधित करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. आणि त्यानंतर लोकसभेचं कामकाज गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब केलं गेलंय. श्री अजीत पवार महाराष्ट्र के बारामती संसदीय क्षेत्र से 10वीं लोकसभा के सदस्य थे. श्री पवार 6 बार महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री रहे. उन्होंने महाराष्ट्र सरकार में कैबिनेट तथा राज्य मंत्री के रूप में अपनी सेवाएं दी. वे 8 कार्यकाल के लिए महाराष्ट्र विधानसभा के सदस्य भी रहे. सभा की कार्रवाई कल गुरुवार दिनांक 29 जनवरी 2026 को प्राप्त 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है.